स्मार्ट सिंचन उपायांचा अग्रगण्य पुरवठादार असलेल्या नेटाफिम इंडियाने पुण्यात ठिबक फर्टिगेशन आणि ऑटोमेशन अंतर्गत एकात्मिक ऊस व्यवस्थापनावर 2 दिवसीय शिखर परिषद आयोजित केली होती. या परिषदेत 50 पेक्षा अधिक ऊस कारखाने आणि 80 पेक्षा अधिक उद्योगतज्ञ आणि कृषीतज्ञांनी अचूक सिंचन, फर्टिगेशन आणि ऑटोमेशनद्वारे ऊस उत्पादकता वाढवण्याच्या धोरणांवर चर्चा केली. परिषदेची सुरुवात उद्घाटन समारंभाने झाली. यावेळी महाराष्ट्राचे माजी साखर आयुक्त आणि पुणे येथील यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष व नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज धाराशिव सीएमडी भैरवनाथ ठोंबरे, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन संचालक व औषधी वनस्पती मंडळाचे मिशन संचालक डॉक्टर के पी मोटे, पुणे कृषी महाविद्यालयाचे असोसिएट डीन डॉक्टर महानंद माने, RCSM ॲग्रिकल्चर कॉलेज, कोल्हापूर असोसिएट डीन डॉक्टर रवींद्र दलपतराव बनसोड, पाडेगाव केंद्रीय ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉक्टर RL भिलारे व डॉक्टर प्रवीणराव, सल्लागार, CII तेलंगणा कृषी, कुलगुरू, कावेरी विद्यापीठ व कुलगुरू PJTSIU आदी उपस्थित होते. नेटाफिम इंडियाचे विकास सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, कृष्णा महामूलकर, व्यवसाय विभाग प्रमुख, मध्य व उत्तर भारत नेटाफिम इंडिया आणि अरुण देशमुख, मध्य व उत्तर भारत कृषी विभाग प्रमुख नेटाफिम यांनी महाराष्ट्राच्या विकसित होत असलेल्या ऊस शेतीबद्दल माहिती दिली. तसेच शेतकरींसाठी पीक उत्पादन आणि उत्पन्न सुरक्षितता वाढवण्यासाठी स्केलेबल सिंचन उपायांची आवश्यकता यावर भर दिला. जागतिक साखर उत्पादनात भारताचा 20% वाटा असून 520हून अधिक साखर कारखाने कार्यरत आहेत. त्यामुळे वाढत्या देशांतर्गत आणि जागतिक मागणीला पूर्ण करण्यासाठी ऊस उत्पादनाचे आधुनिकीकरण करण्याची तातडीची गरज आहे. चर्चेदरम्यान तज्ज्ञांनी ठिबक सिंचन, सुधारित ऊसाच्या जाती, प्रगत कृषी रसायने, ऑटोमेशन सोल्यूशन आणि चांगले शेती व्यवस्थापन हे उच्च उत्पादकता साध्य करण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले.